काल खूप सारे कपडे धुतले होते आणि ते काढायचे संध्याकाळी मी विसरली होती. मग सकाळी मला जाग आल्यावर पहिले लक्षात आलं, की आपण रात्री कपडे काढलेले नाही. मग पहिले सकाळी उठून मी वरती कपडे आणायला गेलेली होती. तर मंडळी वातावरण बघितलं सकाळी एवढं छान होतं ना वातावरण, खूप सुंदर तुम्ही बघू शकता. खूप छान वातावरण होतं आणि तसंच मग वरती गेली तर कल्लू आलेला होता. हा जो कुत्रा दिसतोय त्याचं नाव कल्लू आहे. लहानाचा मोठा आम्हीच केलेलं आहे त्याला. तर सकाळी-सकाळी तो वाट बघतो. माझी एक तरी चक्कर असते. त्यानंतर मुलीचं शाळेची सगळी तयारी करून दिली. तिचा टिफिन बनवून दिला. तिच्या पप्पांचं सगळं आवरलं होतं आणि वरनं कपडे आणल्यानंतर मग ते घडी करून ठेवायचे होते मला. पण त्यापूर्वी कल्लूला पाणी दिलं, थोडंसं खायला दिलं त्याला मी. त्यानंतर हा पडदा खूप खराब झालेला होता. म्हटलं चला हा धुवून काढू. त्यानंतर मग लगेच तसं पाहता-पाहता म्हटलं उसाचे कव्हर पण खूप खराब झाले होते. तर ते पण घेतले मी धुवायला आणि 6 कव्हर आहे त्यातलं एक उशी कुठे ठेवली लक्षातच येत नव्हती. त्यानंतर मग कपड्यांच्या सगळ्या घड्या करून घेतल्या. घड्या करून झाल्यानंतर मला लक्षात आलं, की आपल्याला आज पण भरपूर कपडे धुवायचे कारण ऊन पडलंय चांगलं. तर म्हटलं गोधड्या वगैरे पण धुवून धुवून टाकाव्या. मग मी गोधड्या पण भिजायला टाकल्या आणि कपडे 2-4 दिवस झाले भरपूर निघत आहे बेडशीट वगैरे. तर मी ते सगळं भिजत घातलं आणि जे पडदे वगैरे होते ते पण भिजत घातलं. गोधड्या वगैरे होत्या त्या पण भिजत घातल्या. बेडशीट भिजत घातले. कारण आता पाऊस जर एकदा सुरू झाला ना, तर तो थांबणार नाही आणि नाशिकमध्ये फक्त 2च दिवस जोरदार पाऊस झाला. जेव्हा रेड अलर्ट सांगितलं होतं तेव्हा. त्यानंतर पावसाचा एक पण थेंब नाहीये अक्षरशः आणि एकदम ऊन पडलेलं आहे. तर म्हटलं चला आता पाणी पण आहे, तर करून घेऊ. त्यानंतर मग अर्बन वाईपचं हे किचन क्लीनर आहे माझ्याकडं. मिक्सर खूप खराब झालं होतं तुम्ही बघू शकता. मी त्याने एका मिनिटात साफ केलं. एकदम क्लीन होतं. तुम्हाला हे पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये लिंक टाइप करा. खूप छान आहे आणि तुम्ही कुठलंही काहीही धूळ साफ करू शकता. चिकट डाग साफ करू शकता.